जाहिरातीतला नंबर पाहून तिने आपली थट्टा केली असणार. अगं असं काही नसतं. नाही तसंच असणार. ती नाही येणार. अगं मी तर डायरेक्ट नको त्या निष्कर्षावर उडी काय मारतेस तू? अगं जगात ट्रॅफिक जॅम्स असतात, लोकांच्या गाड्या चुकतात, बसला मोठी रांग असते किंवा ट्रेन्स नाही मिळत. यापैकी एखादा कारण नाही का असू शकणार? लगेच ती येणारच नाही असं कसं ठरवलंस? शुभंकर, अरे समजून घे तिला. डायरेक्ट बडबडायला काय लागलास? हॅलो हेलो। एक मिनट, मैं बाहर है तो होल्ड कर 1 मिनट. मैम वो लड़की आ गई है. अच्छा भेज दो उसे. ओके मैम. एक मिनिट, मला वाटतं मीच तिला रिसीव्ह करतो. अगं म्हणजे जरा डिसेंट वाटेल. मी तर आलोच. चली. इथे आय एम सॉरी. मी खूपच चिडचिड केली. इट्स ओके. चल माफ कर दिया. पण तू सॉरी बोलण्याने मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी तेच सांगायला फोन केलाय. यू गो अहेड. तुम्ही? अश्विनी देवधर. हाय अश्विनी. चला निघूया. माझी मैत्रीण. डोंट वरी, रिसेप्शनिस्ट पाठवून देईल मैत्रिणीला. रिलॅक्स. जाऊया. काय झालं? मैत्रीण. ती मैत्रीण आल्यावर या पाठवतील ना त्यांना. डोंट वरी. म्हटलं ना रिलॅक्स. हा या प्लीज. क्या नाही. छायला आधी बोलायला काय झालं होतं? अगोदर ते बाईची इज्जत वगैरे असले डायलॉग मारत होतास. मी चुकलो, मला कळतंय अगं. आणि तू सगळं आपल्यासाठीच करतेस. त्याचा इज्जतीशी काहीही संबंध नाहीये. थँक गॉड. तू शरद देवधरांची बहीण ना तू? अरे म्हणजे मीरा, तू ओळखतेस ना? तू इथे आलीस हे घरी माहितीये तुझ्या? खरं तर मी इथे तुझ्या भावाची परवानगी घेतलीस का? तू त्यांच्याशी बोललीस का याच्याबद्दल? कशाबद्दल? अगं यांच्या बाळाची सरोगेट मदर व्हायला आलीस ना तू? मी इथे कुठल्याही कामासाठी आलेली नाहीये. आणि तुम्ही हे जे सरोगेट मदर वगैरे काही बोलताय मला काही कळत नाहीये. मी इथे माझ्या मैत्रिणी बरोबर आलीये. अपॉइंटमेंट तिची होती. अहो पण रिसेप्शन मध्ये तुम्ही एकट्याच होता? हो, कारण ती फोनवर बोलायला बाहेर गेली होती आणि तुम्ही मला काही बोलण्याची संधीच दिली नाही. ओह, आय एम सॉरी. हाय मिस्टर प्रधान. हो, मीच शुभंकर प्रधान. ओ हाय. आय एम सो सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. किटी, हे सगळं काय चाललंय? सरोगेट मदर काय काय बोलताय ते? काय चाललंय सगळं? आशू तू बाहेर जा, मी तुला नंतर सांगते प्लीज.